परतूर तालुक्यातील कामगारांच्या हक्कांच्या अपहार प्रकरणी बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांना तात्काळ निलंबित करा. गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची भूमिका संशयास्पद. आमदार बबनराव लोणीकर. परतूर तालुक्यात उघडकीस येत असलेल्या बांधकाम कामगारांच्या घरगुती संचांच्या अपहार प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पत्र पाठवून संबंधित बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांना तात्काळ निलंबित करण्याची तसेच संबंधित एजन्सीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक MH11AL 5815 मध्ये घरगुती संच बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा ट्रक परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परिसरात अडविण्यात आला. चालकाकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने हा प्रकार कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा भाग असू शकतो असा संशय लोणीकरांनी व्यक्त केलाय. स्थानिक स्तरावरील माहितीनुसार बनावट लाभार्थी दाखवणे, खोट्या नोंदी तयार करणे आणि साहित्याची काळ्या बाजारात विक्री करणे असे गंभीर प्रकार समोर आले आहेत. वर्षभरात सुमारे 100 ट्रक एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्याची बेकायदेशीर विक्री झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. या प्रकरणात जालना जिल्ह्याचे बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करताना तक्रार देण्यासाठी गेलेल्या समिती सदस्य सोनाली आरगडे यांची तक्रार नोंदविण्यात पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे लोणीकर यांचे म्हणणे आहे. सोबतच मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या संबंधित एजन्सीचे कंत्राट तात्काळ रद्द करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. समाधान शिबिरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर या महत्त्वाच्या शासकीय उपक्रमादरम्यान जिल्ह्यातील सर्व विभाग सक्रिय असताना कामगार विभागाचे अधिकारी अमोल जाधव सातत्याने गैरहजर राहिल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी ते तहसीलदार स्तरावरून वारंवार कळवूनही त्यांनी शिबिरात सहभाग घेतला नाही. इतर सर्व विभागांनी स्टॉल उभारून नागरिकांना योजनांची माहिती दिली असताना कामगार विभागाचा एकही स्टॉल न उभारल्याने कामगारांना योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याची टीका होत आहे. दरम्यान संचांच्या बेकायदेशीर विक्रीत गुंतल्यामुळेच त्यांनी शासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही समोर आलाय. माधव न्यूज महाराष्ट्र. संपादक सुरेश पोटे. तुम्ही माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, नाही हो करून आम्ही मला एक सकाळपासून दिवस माणूस तर तिथं बसिलं आणि शेवट 2100 रुपये नगदी घेतल्याशिवाय मला भांड्याचा सट दिला. पण त्या सटामध्ये बी पूर्ण भांडे नाहीत. एक इकडं एक तिकडं भांडे फोडून सट फोडून मला अर्धेच भांडे त्यांनी दिले आणि पुन्हा म्हणले फटकन उचला येऊन गोदामात. मागच्या बाजूनं माझ्या समोर भांडेवाल्याचे वाहनं येऊन त्या वाहनात डायरेक्ट भांडे टाकू लागले, ते इकू लागले व्यापारी लोकायला. आणि जे लाभार्थी आहेत, जे कामगार मंजूर आहेत माझ्यासारखे, त्याला फटकन खोकं उचलायला इथं पळू लागले आणि पैसे पाठीमागं घेऊन पैसे घ्यायचं. मोबाईल पण वर काढू देईन, धमकी देऊ लागली मोबाईल वर काढताना भांडी द्यायचो नाही असं. मला दमदाटी. तिथं जवळजवळ 9-10 एजंट लोक आहेत, सगळ्या असं दडप आणते सगळ्या कामगार मंजूर आणि पैसे लुबाडत आहेत. आणि काय करायचं काय म्हणतात, नाही तर मग जा, तुम्हाला काही भेटत नाही. म्हणून मी त्या धसकीनं त्या भांड्याच्या आशापोटी मी त्याला 2100 रुपये दिले आणि येऊन पाहतो इकडं बाहेर मला तर तिथं पेटी फोडू दिली नाही देईन. बाहेर येऊन पेटी फोडी, त्याच्यात अर्धा बी माल नाही. ते मी डायरेक्ट आमदार लोणीकर साहेबाच्या बंगल्यावर भांडे नेऊन शिवणगिरी बापू मोरे साहेब यांना दाखिले आणि नंतर घरी नेले. या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोग्य आहे की सदरील एजन्सीनं या ठिकाणी जे काही लाभ शासनाकडून या बांधकाम कामगारांना दिला जातो, त्या लाभातील जे काही साहित्य यांना पुरवलं जातं त्या साहित्यामध्ये तफावत आढळून आली आणि या साहित्यातील काही साहित्य काढून या ठिकाणी यांना अर्धच साहित्य पुरवण्यात आलं. एजन्सी कोणाची काय या संदर्भात माहिती आहे का? एजन्सी नळगे म्हणतात. नळगे. कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही अंगलगावचे. तुमचं नाव? विठ्ठल रामभाऊ खंदारी. तुम्ही पैशाचा व्यवहार कशाने केला होता? ऑनलाईन केला का रोख? नाही, रोख दिले नगदी. सेंटर कुठं वाटूला आहे का? माझ्या मुलांनी त्याच्या मोबाईल वाटा फोन पे केले, 1000 कमी पडले. सेंटर कुठे विचारा? तुम्ही कोणत्या सेंटरवर? वाटूरला घेतले? वाटूरला गेलो. वाटूर येथील सदरील एजन्सीची इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.